हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा व्हिडिओ ना आहे अक्षय तृतीयेच्या दिवशीचा. तर सकाळी सकाळी उठल्यानंतर आहे ना मी एक 10 मिनटं गॅलरीत जाते आणि बाहेर आहे ना जरा मोकळी हवा पण होती. त्यामुळं झाडांकडे बघून ना मन प्रसन्न होते आणि दिवसभर आहे ना आपल्याला काम करण्यासाठी हुरूप पण येतो. त्यानंतर मी इकडे झाडांकडं सगळ्या बघून घेतलं. तर इथे ना अशोकाचं झाड आहे. याची ना 1 वर्ष झालं लावून, पण मी त्याची ना काळजीच घेत नव्हते. आता ना 2 महिन्यापासून त्याची खूप छान मी काळजी घेतली. तर बघू शकता छान अशी त्याला पानं फुटलेले आहे. त्यानंतर आहे ना इथे जास्वंद आहे, तिची फांदी लावलेली आहे. तर तिला पण छान पानं फुटले. हे आहे आवळ्याचं झाड. तर दर एकादशीला ना मी याची पूजा करत असते. आणि हे धोत्र्याचं दर सोमवारी ते बोंड शंकराला अर्पण करत असते. हा आहे पुदिना. तर आता उन्हाळ्या दिवसामध्ये ना पुदिना हा खाल्ला गेला पाहिजे आपल्याकडनं, त्याची चटणी बनवून असा वेगवेगळ्या प्रकारे. त्यानंतर हे आहे आबोलीचं झाड. तर याला 4-5 फुलं येतच असतात आणि या सफेद झाडाला पण खूप छान फुलं येतात. देवपूजेपुरते फुलं मला मिळतातच. त्यानंतर अन्नपूर्ण जयंती आहे आज. तर मी आले किचनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे शेगडीची व्यवस्थित पूजा करून घेतली. त्यानंतर मला बनवायची होती पुरणपोळी. तर किचनमध्ये अन्नपूर्ण देवतेचा वास असतो, त्यामुळे शेगडीची पूजा करून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे पुरणपोळी, रस अशा प्रकारे छान जेवण बनवलं. त्यानंतर जरा आराम केला आणि 5 वाजता आले महावीर ज्वेलर्समध्ये. तर मला सोनं किंवा चांदीचं काहीतरी घ्यायचं होतं. तर सोन्याचे भाव तर खूपच आहे, त्यामुळे मी एक चांदीचं कडं घेतलं स्वतःसाठी. कारण स्वतःच्या खर्चामध्ये, स्वतःच्या कमाईमध्ये ना स्वतःसाठी घेतलेल्या याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर दरवेळेस ना मी देवासाठी काहीतरी घेत असते. तर म्हटले चला आज आपण स्वतःसाठी काहीतरी घेऊया. मग मी इथे घेतलं अशा प्रकारचं चांदीचं कडं. तर तुम्ही पण अक्षय तृतीयेला जर आपण सोनं चांदी घेतली तर आपल्याकडे नेहमी सोनं चांदी वाढते राहते. त्यामुळे तुम्ही पण काय घेतलं मला नक्कीच सांगा. आणि कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक छानसे ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.